च्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10:30 वाजता आहेत. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगिरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, ज्या लिपीनं इतिहासाचा सुवर्ण काळ अनुभवला अशी लिपी म्हणजे मोडी लिपी. या मोडी लिपीचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे मूळ सरवडे गावचे आणि सध्या कोल्हापूर इथं वास्तव्यास असलेले निवृत्त शिक्षक अशोक मानकर सर आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया, मोडी लिपीविषयी त्यांच्याकडून अधिकाधिक जाणून घेऊया. तर सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मी आपल्याला अशी विनंती करते, आमच्या श्रोत्यांना आपली ओळख कशी करून द्याल? माझं नाव अशोक मानकर. माझं मूळ गाव सरवडे, तालुका राधानगरी. बर. सध्या मी कोल्हापूरमध्ये वास्तव्यास आहे. हा हा हा. सरवडे म्हणलं की राधानगरी तालुका आला. बालपण कसं गेलं? बालपण तसं सांगायचं म्हणजे तर आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीचीच होती. आमचे वडील शिंपीकाम करायचे, आमचे आजोबा सुद्धा शिंपीकाम करायचे आणि या शिंपीकामातून आमचं घर चालवायचं. बर. आणि हे कुटुंब चालवत असताना मी लहानपणापासून आजोबा, वडील आणि आमची आई कुटुंब कसं चालवतात हे जवळून पाहिलंय आणि गरिबी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळं बालपण आमचं गरिबीतच गेलं. मग एकूण भावंड परिवार कसा होता? किती जण होते काय? आमचे आजोबा ज्यावेळी होते त्यावेळी आजोबा, आजी, आजोबांना 5 मुली, म्हणजे आमच्या 5 आत्या आणि आमच्या वडिलांच्या सह 3 मुली. 5 आणि 3 8 लोक यांचा पालन पोषण करायचं ही फार मोठी जबाबदारी आजोबांच्यावर होती. त्यामुळं परिस्थिती अत्यंत गरिबीची असली तरी सुद्धा आजोबांनी कुटुंब सांभाळलं आणि त्यानंतर आमच्या वडिलांनी कुटुंब सांभाळलं. म्हणजे शिंपी कामाच्या जीवावरच किंवा दुसरा कुठलाही सोर्स नव्हता, फक्त शिंपी कामाच्या जीवावरच आमचं कुटुंब चालू होतं. मग शिक्षण आपण कितवीपर्यंत घेतलं? मी प्राथमिक शाळेमध्ये कुमार विद्या मंदिर सरवडेमध्ये मला आजोबांनी पाडव्याच्या मुहूर्तावर शाळेत नाव नोंदणी केली. तो दिवस आजही मला आठवतो. बर बर बर. आणि त्यापासून माझी शालेय जीवनाची सुरुवात झाली. 4थी पर्यंत कुमार विद्या मंदिर सरवडे, त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल सरवडे म्हणजे आत्ताचं शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे या शाळेत माध्यमिक शिक्षण झालं. आणि मग तेथून माझे वडील पूर्वी कला शिक्षक म्हणून तुरुंबे या गावी काम करत होते. पण आजोबांना आपला व्यवसाय करण्यासाठी एक हक्काचा माणूस पाहिजे होता, म्हणून आमच्या वडिलांना नोकरी सोडायला लावली. बर. मग वडिलांचं शिक्षण काय झालं? वडील 7वी पास होते आणि त्यांना नोकरी लागली होती कला शिक्षकाची. बर 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 बर. आणि नाईलाजानं ती नोकरी सोडायला लागली आणि त्यामुळं वडिलांची इच्छा होती माझा मुलगा कला शिक्षकच झाला पाहिजे, म्हणून त्यांनी मला कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालय या ठिकाणी आर्ट टीचर डिप्लोमा साठी पाठवले. बर बर बर. मग कोणत्या प्रकारचं आपण प्रशिक्षण घेतलं? या कलानिकेतन महाविद्यालयामध्ये चित्रकलेचं डिप्लोमा पर्यंतचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिलं आणि मी पास झालो. बर. मग शिक्षणानंतरचा प्रवास कसा झाला?
शिक्षणानंतर लगेच नोकरी मिळाली नाही. बर. नोकरीच्या शोधात फिरावे लागले. पण तरी सुद्धा नोकरी शोधत असताना मी वर्ष वाया घालवायची नाहीत म्हणून कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी या ठिकाणी BA साठी प्रवेश घेतला. FY SY TY केले, MA पर्यंत तिथं शिक्षण घेतले. आणि मग नशिबानं मला नोकरी 12 जुलै 1992 रोजी मिळाली. बर. मग विषय कोणता होता आपला? माझा चित्रकला शिक्षक म्हणून मी त्या ठिकाणी कला नोकरीला शिक्षक लागलो. म्हणूनच नोकरी. कला शिक्षक म्हणून सुरुवात माझी शिक्षणाची नोकरीची कला शिक्षक म्हणूनच झाली. बर 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 बर. बरं, आता हा झाला आपला नोकरीपर्यंतचा प्रवास. वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगाल? नोकरी मिळाल्यानंतर लगेच 26 मे 1995 ला माझा विवाह झाला. बर. माझ्या मिसेस सुद्धा BSc BEd होते. अरे वा, म्हणजे शिक्षकीच पेशा. हा, शिक्षकी पेशात BSc BEd गणित त्यांचा आवडता विषय आणि खाजगी क्लासेस वगैरे त्यांनी चालवलेत. पण पुढच्या काळात नोकरी न मिळाल्यामुळे क्लासेस त्यांनी चालवलेत. बर, म्हणजे एकूणच शैक्षणिक वातावरण घरात तयार झालं असं आपण म्हणायला हरकत नाही. हो, घरात शैक्षणिक वातावरण तयार झालं आणि एक सुशिक्षित स्त्री घर अगदी पुढे घेऊन जाते त्याचं उदाहरण म्हणजे माझी पत्नी. अरे वा. तिच्यामुळं कुटुंब सगळं सुशिक्षित झालं. मग भावंड आपल्याला किती? माझे एक भाऊ. मी सुरुवातीला नोकरी मिळण्यापूर्वी सरोडे गावात फोटो स्टुडिओ सुरू केला. कला संगम फोटो स्टुडिओ त्याचं नाव. बर बर. पण तो पुढे कोण चालवणार हा माझा प्रश्न होता. मग मी भावाला तो स्टुडिओ दिला. मग सध्या परिवारामध्ये कोण कोण आहे? सध्या मी कोल्हापूर या ठिकाणी वास्तव्यास आहे. या ठिकाणी माझी पत्नी आणि 2 मुली, त्यापैकी एका मुलीचं लग्न झालं. ती ST महामंडळामध्ये DYME म्हणून आहे सेवेत. आणि दुसरी मुलगी सुद्धा BTech कॉम्प्युटर सायन्स पूर्ण केलेलं आहे तिनं. आणि ती सुद्धा आता जॉईन होणार आहे सर्व्हिससाठी. शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीशील असं आपलं कुटुंब आहे. या व्यतिरिक्त काही छंद, आवडी निवडी? नोकरी लागेपर्यंत घरी हा वेळ फुकट घालवायचा नाही म्हणून माझा चित्रकलेचा छंद सुरू ठेवला. आणि गावामध्ये आज माझी बऱ्याच कुटुंबामध्ये व्यक्तिचित्र आहेत त्यांना दिलेली आणि त्यांनी लावलेली आहेत. अरे वा. त्यानंतर मी पहिलं 6 बाय 4 फूट लांबी रुंदीचं एक शिवाजी महाराजांचं चित्र काढलं. बर बर. ते ऑइल पेंट मध्ये 35 वर्षापूर्वी काढलेलं अजूनही सुस्थितीत आहे आणि ते 100 वर्षे टिकणार याची मला गॅरंटी आहे. अरे वा वा वा. आजही. आणि ते माझे मित्र रंगराव साठी यांना मी ते भेट दिली. सागवानी फ्रेम वगैरे केलेलं आजही सुस्थितीत आहे. अशी चित्र बऱ्याच ठिकाणी माझी आता उपलब्ध आहेत. त्याशिवाय आमचे आजोबा पूर्वी मोडी लिपी जाणत होते. बरोबर. त्यांची पत्र घरात होती. पण लहानपणापासून आम्हाला ते काय लिहिलं हे वाचता येत नव्हतं, कारण मोडी लिपीचा अभ्यास. मोडी लिपी असल्यामुळे 1960 पर्यंत मोडी लिपी शाळेमध्ये शिकवली जात होती. पण त्यानंतर ती शाळेत शिकवणं बंद केलं. आणि त्यामुळं एक उत्सुकता मनामध्ये होती, ही मोडी लिपी म्हणजे काय. तर 15 वर्षापूर्वी माझे एक गुरु मोडी लिपीतले उदयसिंह राजे यादव यांची योगायोगानं भेट झाली आणि ते शिवाजी विद्यापीठ आणि त्यांची राष्ट्रीय मोडी प्रबोधिनी यांच्या वतीनं मोडी लिपी कोर्स घेत होते. 1 महिन्याचा कोर्स मी मे महिन्यामध्ये केला आणि मोडी लिपी जवळजवळ 50% मला कळायला लागले. अरे वा. पण राजे यादव सर म्हणायचे नुसतं वाचायला आलं म्हणजे मोडी लिपी आली नाही, तर त्याला सराव करायला पाहिजे आणि सतत सराव जो ठेवेल तोच त्यामध्ये तज्ञ होऊ शकतो, पारंगत होऊ शकतो. त्याप्रमाणे मी तो सतत सराव सुरू ठेवला आणि त्यामुळं सध्या मी मोडी लिपी तज्ञ म्हणून मोडी लिप्यांतराचं काम सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा करत आहे. अरे वा, किती छान. आताच आपण उल्लेख केला की सेवानिवृत्त आपण झालात. शिक्षकी पेशातून निवृत्त कधी झालात किंवा एक शिक्षक
निवृत्त होतो का? या दोन्ही प्रश्नांची उत्तर शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. बरं. शिक्षक हा शिक्षक असतो आणि तो कधीच निवृत्त होत नाही. पण शिक्षक म्हणून निवृत्त झालो नाही तर त्या नोकरीतून निवृत्त झालो. बरं. पण शिक्षकाचं कार्य असं पुढे सुरू राहणारच आहे. कारण हे मोडी लिपी शिकवण्याचं जे काम आहे ते शाळामध्ये पूर्वी 1960 पर्यंत सुरू होतं. पण कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जात नव्हतं. आज सुद्धा मला बऱ्याच शाळेमध्ये मोडी लिपीच्या 1 दिवसाचं कृती सत्र घेण्यासाठी लोक बोलवतात आणि मी सेवानिवृत्त झालो तरी सुद्धा हे मोडी लिपी शिकवण्याचं काम शाळेमध्ये जाऊन करणार आहे. अरे वा. त्यामुळं मी कधी निवृत्त झालो असं कधीच स्वतःला समजणार नाही. बरोबर बरोबर. मला सांगा की 1960 नंतर शाळांमध्ये मोडी लिपी शिकवण्याचं बंद झालं. पण मग सध्या अनेक शाळांमधून आपल्याला अशी विनंती येते किंवा असे प्रकल्प राबवले जातात की विद्यार्थ्यांमध्ये मोडी लिपी पुन्हा एकदा रुजू व्हावी किंवा त्यांना त्याची माहिती मिळावी. तर कसा एकूण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे? विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद असतो. कौलग्याला परिवर्तन नावाची एक सामाजिक संस्था फार चांगलं काम करत असते. दरवर्षी माझं मोडी लिपीचं कृती सत्र ती संस्था ठेवत असते. सचिन दादा म्हणून त्या ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून काम करतात. ते मला दरवर्षी बोलवून येत असतात आणि मी 1 दिवसाच्या त्या कृती सत्रामध्ये मोडी लिपी विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर एक त्यांच्या समजलेल्या भाषेमध्ये पत्र लिहून पाठवत असतात. बर 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 बर. अशा प्रकारे हे कृती सत्र त्या ठिकाणी ज्यावेळी मी घेतोय त्यावेळी मला एक असा आनंद होतो की आपण या विद्यार्थ्यांना काहीतरी आज शिकवलं आणि ही मोडी लिपी जिवंत ठेवण्याची अत्यंत गरज आता निर्माण झालेली आहे. कारण कोट्यावधी कागदपत्र शिवरायांच्या इतिहासातील म्हणा किंवा पेशवाई काळातील म्हणा वाचणारा माणूस कुणीही नाही. असे वाचणारे लोक तयार करणं ही काळाची गरज आहे आणि हे शासनानं सुद्धा याचा विचार केला पाहिजे आणि मोडी लिपी शाळेमध्ये शिकवण्याचा उपक्रम सुद्धा शासनानं सुरू केला पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे. आपण एकूणच मोडी लिपीबद्दल बोलत आहात की आपण उपक्रम घेता वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथे 1 दिवसीय प्रशिक्षण आपण घेता. याबरोबरच आपण बोललात की मोडी लिपीचं जे सध्याच्या काळाची गरज आहे किंवा विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. अर्थातच आपण काही इतिहासातले पुरावे सांगितले, पण असा आपल्या वाचनात एखादा प्रसंग किंवा एखादी अशी माहिती की बाबा ती मोडी लिपीतली मला आल्यामुळं मी ती समाजासमोर मांडू शकलो, असा काही अनुभव सांगता येईल आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीतील जे पत्र आहेत ते पत्रांचा मी पूर्णपणे अभ्यास केला आणि त्या पत्रावर मी शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करतोय. अरे वा वा. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे ते आता प्री PhD मी झालोय. आता थिसिस फक्त द्यायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चरित्र आहे अलीकडच्या काळात अनेक इतिहासकार मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, अन्य भाषामध्ये लिहित आहेत. बरोबर. पण मल्हार रामराव चिटणीस यांच्या नंतर मोडी लिपीमध्ये शिवचरित्र कोणी लिहिलेलं आहे असं माझ्या ऐकिवात नाही. बर. आणि एक जिद्दीनं पेटून उठून मी गेली 2-3 वर्षे मी चित्रकला शिक्षक असल्यामुळं माझ्या सुंदर हस्ताक्षरात जवळजवळ मोडी लिपीतील 167 पानं शिवचरित्राची तयार केलेली आहे. अरे वा वा वा. मोडी मराठी शिवचरित्र असं त्याचं नाव आहे आणि शिवप्रताप या नावाने ती प्रसिद्ध मी लवकरच करणार आहे. त्यामुळे एका बाजूला मोडी लिपीचं पान आणि एका बाजूला त्याचं लिप्यांतर हे वाचल्यानंतर मोडी शिकणाऱ्यांना सुद्धा एक उत्साह निर्माण होईल आणि शिवचरित्र, मोडी मराठी शिवचरित्र घराघरात जाईल अशी माझी इच्छा आहे. अरे वा वा, खूपच छान उपक्रम आहे. यासोबत आपण फोटोग्राफी विषयी सुद्धा बोललात. तो छंद कसा जडला किंवा त्या पद्धतीने वाटचाल कशी? चित्रकला शिक्षक म्हणजे फोटोग्राफी आलीच. बरोबर. फोटोग्राफीचं ज्ञान हे चित्रकला शिक्षकाला असतंच. त्यामुळं फोटोग्राफी हा व्यवसाय म्हणून सुद्धा करणं गरजेचंच होतं. त्यामुळे फोटोग्राफीकडे वळलो मी. मग काय काही त्यात टेक्निक्स असतात खूप. आता डिजिटल युग सुरू आहे आणि पूर्वी तसं काही नव्हतं. त्यामुळं फोटोग्राफी म्हणजे तारेवरची कसरत होती. त्यावेळी जे फोटो तयार करायचे
ते ब्लॅक व्हाईट फोटो असायचे आणि ब्लॅक व्हाईट फोटो रंगीत करताना ब्लॅक व्हाईट फोटो तयार करून त्यावर कलर काम करायचं आणि रंगीत करून लोकांना द्यायचं. पण आता डिजिटल युगामध्ये ऑलरेडी रंगीत मिळतंय, त्यामुळे त्यावेळी जी कसरत होत होती कलाकारांची ती आता होत नाही. बरोबर. आता एआयच्या मदतीनं तर सगळ्याच गोष्टी एकदम सोप्या झालेल्या आहेत. तंत्रज्ञानातील जे आपण प्रगती आहे फोटोग्राफी या व्यवसायासाठी ते वरदान आहे की चॅलेंज आहे? कसं? फोटोग्राफरना आता उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणजे का सांगतो तर आता हे मोबाईलचं युग आहे. पूर्वी फोटोग्राफरना जसं काम मिळत होतं लग्नाचं, बारशाचं वगैरे कसलंही घरच्या कार्यक्रमाचं, आता लोक सांगत नाहीत. कारण आता ते प्रत्येकाच्या घरोघरी मोबाईलवर फोटो काढतात. त्यामुळं जरी तंत्रज्ञान विकसित झालं असलं तर फोटोग्राफी व्यवसायावर एक संकट आलंय असं मला वाटतंय. यानंतर अजून काही आपले अनुभव असतील की ज्यामधून आपल्याला समाजाला एक संदेश देता येईल असा एखादा अनुभव आमच्या श्रोत्यांशी? समाजाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपला चांगला संदेश देता येईल. कारण का विद्यार्थी कितीही गरीब असला तरी त्या गरीबला घाबरून जायचं नाही. आपल्या आई वडिलांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिक्षण दिले आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव जरी आपण मोठा झालो तरी सुद्धा ठेवली पाहिजे. कारण का माझे आई वडील हे शिंपी काम करायचे आणि त्यातनं आम्हाला कुटुंब सांभाळायचे आणि त्यावेळी आमची अशी परिस्थिती होती की मला कॉलेजला जायला कपडे सुद्धा मिळायचे नाहीत. मामाचे कपडे आणून मला आई द्यायची आणि ही घालून जा म्हणायची. म्हणजे लोकांची कपडे शिवत असताना स्वतः मात्र इतरांची कपडे घालून परिस्थितीमुळे त्यामुळं अशी परिस्थिती जरी असली तरी सुद्धा त्यात मी भांबावून न जाता किंवा परिस्थितीला कंटाळून शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता मी शिक्षण पुढे चालू ठेवलं. मग आई वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता आपण? हो, आई वडिलांना व्यवसायात मदत करत होतो. दसरा आणि दिवाळीच्या वेळी सगळ्या गावातील लोक नवी कपडे घालून जायचे, आम्ही मात्र 12, 1, 2 वाजेपर्यंत शिलाई यंत्रावर शिवणकाम करायचो. आणि मी जरी सेवेतून निवृत्त झालो तरी सुद्धा मी एक अशी जिद्द ठेवली आहे की मोडी लिपी आणि इतिहास या विषयासाठी आपलं आयुष्य खर्ची करायचं. अरे वा. कारण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो लोकांना माहित नाही तो माहित करून द्यायचा आणि त्यासाठी माझं लेखन अविरतपणे सुरू आहे. बर. सुरुवात मी माझ्या चरित्रापासून केलेली आहे. माझ्या घराण्याचा इतिहास आणि माझं नोकरी लागेपर्यंतचं आत्मचरित्र याचं पहिलं पुस्तक मी आज प्रकाशित करतोय. त्या पुस्तकाचं नाव आहे टाक्यावरची पोट. अरे वा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मोडी मराठी शिवचरित्र प्रकाशित करतोय. तिसरं पुस्तक प्रकाशित करतोय पावनखिंडीचे सत्य. पावनखिंड खरी कोणती ह्या विषयावर संशोधनात्मक पुस्तक आहे, ते प्रसिद्ध करतोय. त्याचबरोबर मोडी लिपीचा अभ्यास करत असताना कोल्हापुरातील एक जुन्या काळातील संस्थान निसरी तालुका गडिंग्लज हे संस्थान होतं आणि कोल्हापूरचे दुसरे संभाजी महाराज यांच्या पत्नी जिजाबाई साहेब ह्या शिंदे घराण्यातील होत्या आणि त्यामुळं शिंदे घराणं हे प्रसिद्ध इतिहासातील घराणं होतं आणि त्या घराण्यातील जिवाजी शिंदे सरकार सध्याचे आणि त्यांच्या पत्नी गिरजादेवी शिंदे मॅडम निसरीच्या पहिल्या महिला सरपंच यांनी मला कागदपत्र पाहण्यासाठी निमंत्रण दिलं. अरे वा. आणि त्यांची 21 रुमाल मी जवळजवळ 1 वर्षात बघितलेले आहेत आणि ती मोडी लिपीतली पत्र 300-400 वर्षापूर्वीची आहेत आणि त्यांचं मराठीत करण्याचं काम त्यांनी मला दिलंय. वा. आणि ते सध्या मी करत आहे. म्हणजे त्यांचा घराण्याचा जो काही इतिहास आहे तो या मोडी लिपीमुळे त्यांच्या पुढे पुन्हा आणण्याचं एक पुस्तक रूपानं प्रकाशित होणार आहे तो. बर 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 बर. तर सर आत्ताच आपण सांगितलं की नेसरीच्या शिंदे घराण्याची जी काही पत्र होती त्या पत्रांचा आपण अभ्यास करत आहात. ती मोडी लिपीतली पत्र आहेत,
त्यांचा आपण मराठीमध्ये भाषांतर करत आहात. तर या घराण्यांमधला इतिहास जाणून घेत असताना असं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला एखादं व्यक्तिमत्व आढळलं का, किंवा ते आजपर्यंत कुणाच्या ओळखीत नव्हतं? शिंदे घराण्यामध्ये मी ज्यावेळी अभ्यास केला या घराण्याचा, त्यामध्ये एक कर्तृत्ववान स्त्री जी अजूनही पडद्यामागे आहे, बर तिचं कार्य लोकांना माहित नाही, अशी स्त्री म्हणजे लक्ष्मीबाई आजी. बर जर ह्या स्त्रीचा इतिहास जर पाहिला तर ती अत्यंत कुशल अशी प्रशासक होती. त्याचबरोबर स्वतः सैन्याचं नेतृत्व करणारी स्त्री होती. बर बर त्या लक्ष्मीबाई आजीनं जवळजवळ 3 लढायामध्ये सैन्याचं नेतृत्व केलं. बर ज्यावेळी वंशजाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी या लक्ष्मीबाई स्त्रीनं आपल्या एका सवतीच्या मुलाला दत्तक घेतलं. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की ज्यांच्याशी लग्न झालेलं नाही अशा स्त्रियांना सुद्धा मुलं व्हायची, आणि अशा या मुलांना काही महत्वाचं स्थान नसायचं. त्यापैकी एक मीनाजी शिंदे नावाचा तरुण होता. या तरुणाला आजीनं दत्तक घेतलं आणि त्यांना सैन्याचं नेतृत्व दिलं. त्या मीनाजी शिंदेनं खूप पराक्रम केला. पण अशी एकदा वेळ आली की तो मोगलांना सामील झाला आतल्या बाजून, आणि लक्ष्मीबाई आजीचं जे तोरगलचं राज्य होतं ते मोगलांना देण्याचा त्यानं प्रयत्न केला. बर ही बातमी ज्यावेळी आजीला कळली त्यावेळी आजीनं गुप्तपणे तोरगलच्या किल्लेदाराला पत्र पाठवलं आणि या मीनाजीला ठार मारायला लावलं. बर 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 आणि आजीचा आदेश पाळून त्या किल्लेदारानं मीनाजीला ठार मारला. आणि त्यावेळी लक्ष्मीबाई आजीचा वारस लहान होता, सुलतानराव नावाचा. त्यामुळं ह्या मीनाजीला आजीनं सैन्याचं नेतृत्व दिलं होतं. असा हा मोठा इतिहास आहे. आणि ही आजी लक्ष्मीबाई नावाची स्त्री स्वतः सैन्याचं नेतृत्व करत होती. एक दिवस मोगलांचा हल्ला झाल्यानंतर त्यावेळीच्या लढाया म्हणजे अगदी नियमाला धरून असायच्या. अचानक हल्ले बिले त्यावेळी केले जात नसे. मोगल त्यावेळी सैन्य चालू आलं त्यावेळी त्याने अगोदर सांगितलं आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहे, आम्ही लढाई करणार आहे ना, आम्हाला खंडणी द्या नाही तर आपली लढाई होणार. अशा प्रकारे सैन्य चालून आल्यानंतर आजीनं आता ठरवलं आता यांना खंडणी द्यायची काय लढाई करायची. मग गावातल्या सगळ्या लोकांना गावाजवळ एक टेकडी होती त्या टेकडीवर जाऊन थांबायला सांगितलं, कारण का लढाई होणार आहे, गोरगरीब या लढाईत त्रास व्हायला नको. आणि स्वतः त्या टेकडीवर जाऊन बसली खुर्ची टाकून. आणि अशा सकल भागात युद्ध होणार होतं आणि वर गावातली सगळी लोक युद्ध बघायला थांबली होती. बर बर टेकडीवर. आणि आजी स्वतः त्या लोकांच्या बरोबर बघत होती युद्ध बघायचं म्हणून. आणि गनिमी काव्यानं आजीनं त्यावेळी जी लढाई केली ती अत्यंत इतिहासामध्ये प्रसिद्ध अशी लढाई आहे. बर बर आणि ती लोकांना अजून माहित नाही. म्हणजे या मोडी लिपीमुळे ती आता समाजासमोर. आजीकडे फक्त 800 सैनिक होते. बर बर आणि ते टेकडीच्या खाली त्यातले 100 सैनिकांच्या हातात बंदुका होत्या आणि राहिलेल्यांच्या हातात ढाल तलवारी होत्या. 100 जे लोक होते त्यांच्या हातामध्ये बंदुका भरून अशा ओळीनं उभा केला आणि त्यांच्या पाठोपाठ ढाल तलवारी घेतलेल्या लोकांना बघ. आजीकडे 5 हत्ती होते. बर ते 5 हत्तींना मध्ये धुंद केलं आणि समोर शत्रू होता. वकील दोन्हीकडचे एकमेकाला जाऊन भेटून आलेत. तर होणार नाही, खंडणी मिळणार नाही अशी खात्री झाल्यानंतर जर जो मुघल सरदार जो होता तो म्हणाला मी हत्तीवर बसून लढाई बघणार आहे, बर बर मी का स्वतः लढाई करणार नाही, हत्तीवर बसून लढाई बघणार आहे फक्त. आणि आपल्या बाकीच्या सैन्याला सांगितलं तुम्ही लढाई करा म्हणून. बर बर आजीच्या 100 उभा केलेल्या पहिल्या सैनिकांनी एका दमात साप ओढला आणि पुढचे लोक जे धावून येणारे पुढचे लोक प्रत्येक गोळीला बळी पडले. बर बर त्याबरोबर
5 जे हत्ती जे मध्यदंड होते ते माहुतांनी ते पुढच्या सैनिकांच्या मध्ये घुसवले बर. आणि त्या मध्यदुंद हत्तीनी संपूर्ण सैनिकांना सोंडेने पायाने चिरडून टाकायला सुरुवात केली. बर बर, म्हणजे हा गनिमी कावा. गनिमावा. आणि त्यानंतर पाठीमागचे सैन्य ढाल तलवार घेऊन त्या सैन्यावर तुटून पडले. 2 ते 3 तासात ही लढाई संपली बर. म्हणजे आणि शत्रू पळत सुटले माघारी. आणि वर आजी टेकडीवर लोकांच्या सह लढाई बघत होती. बर. म्हणजे अशी इतिहासातील ही कर्तृत्ववान स्त्री होऊन गेली लक्ष्मीबाई शिंदे. लक्ष्मीबाई शिंदे नेसरी घराण्याचं एक नेतृत्व आपण म्हणूया. नेसरीकर घराण्यातील एक कर्तृत्ववान स्त्री होती. तोरगलचे शिंदे आणि नेसरीची शिंदे यांचं घराणं एकच आहे. बर 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 बर. म्हणजे या इतिहासाच्या काही पाऊल खुणा आहेत ज्या अजूनही अज्ञात आहेत. त्या मोडी लिपीच्या अभ्यासामुळं आपल्यालाही लक्षात आल्या आणि त्या आता तो इतिहास आपण मराठी भाषेत आपण रूपांतरित सुद्धा करत आहात. खूपच चांगली गोष्ट आहे. असे प्रयोग काय नेहमीच आहेत. आता लोकांना मोडी लिपीचं महत्व कळू लागलेलं आहे. कारण का आता जे कुणबी दाखले काढण्याचं काम सुरू आहे लोकांचं. आपल्या कुणबी नोंदी दाखले काढण्यासाठी लोकांना उपयुक्त आहेत. कारण त्या मोडी लिपीमध्ये असल्यामुळे आणि त्या नोंदी शोधून लोक माझ्याकडे येतात. बर बर. आणि मी या लोकांना दाखले मिळवून देण्याच्या कामी मोडी लिपीतील मजकुराचं मराठीत लिप्यांतर करून देण्याचं काम करतोय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दाखले, निवडणुकीसाठी लोकांना दाखले लागतात. पण ते मोडी लिपीतील असल्यामुळं ते मराठी लिप्यांतर केल्याशिवाय आणि महाराष्ट्र शासनाचं माझं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. त्यामुळे ते मी मराठीत सही शिक्क्यानं देऊ शकतो अफिडेव्हिट करून. त्याचबरोबर माझी पत्नी सुद्धा मोडी लिपी तज्ञ म्हणून काम करते. ती सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये पहिल्या नंबरने उत्तीर्ण झालेली आहे. ती सुद्धा सध्या मोडी लिपीचंच काम करते. म्हणजे दोघांचंही या संदर्भातलं काम हे उल्लेखनीय आहे. हो सर, आपल्याविषयी सोबतच आपला जो उपक्रम चालू आहे की मोडी लिपी संवर्धनाचा, या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्याची आमची खूप इच्छा आहे. पण वेळेचं देखील बंधन आपल्याला पाळावं लागेल. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण इथंच निरोप घेत आहोत. पुन्हा आपण श्रोत्यांना भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. आज आपण इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण माझे जीवन गाणे या कार्यक्रमात निवृत्त शिक्षक आणि